नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की वेदा आणि मंजिरी दोघेही घरातून गायब असतात. ते अथर्वला माहीत पडतं. तो सगळ्यांना उठवतो, म्हणतो की वेदा आणि मंजिरी ह्या दोघीजणीही घरामध्ये नाही आहेत. त्यासाठी सगळेजणी घराचा कोपरा ना कोपरा शोधायला चालू करतात. दादासाहेब म्हणतात, नक्की ह्या दोघीजणी गेल्या तर गेल्या कुठे हे कोणालाही कळायला मार्ग नसतो. पण ही मंजिरी अचानकच घराच्या दरवाजापाशी वेदाला घेऊन उभा राहते. तिच्या मागोमाग ही अंबिका आणि महागौरीही असते. मंजिरीन वेदाला पाहता क्षणी अथर्व पटकन येतो आणि वेदाला मिठी मारतो. बाळा, तू कुठे गेली होती? मला सांगून जायचं होतं ना. तोपर्यंत मंजिरी म्हणते, वेदा बाळा, तू ना आता हे स्वप्न समजून विसरून जा. कारण की तू झोपी गेलीस ना, तुला वाटले की तुझ्या स्वप्नामध्ये आईच आली आहे आणि जे काही घडलं आहे ते स्वप्नातच घडलं आहे. तू अनन्या आत्याबरोबर जाऊन झोप. असं काही म्हणल्यानंतर ना वेदा अनन्याबरोबर जाते. अनन्याबरोबर गेल्यानंतर अंबिकाही अनन्या आणि वेद्याच्या मागे जाणार. तोपर्यंत अंबिका तिथेच थांबते. म्हणते की मी जे काही डोळ्यानं पाहिले ते खरं आहे की नाही, आणि आई आत्ता सध्या घरातल्यांना काय सांगतात ते ऐकण्यासाठी अंबिका तिथेच थांबते. मंजिरी अथर्वपाशी बसते. अरे अथर्व, तुला माहिती आहे का, ती बाहुली जी आहे ना वेदाच्या हातामधली, ती अचानकच चालू लागली आणि वेदा तिच्या मागोमाग गेली आणि खड्ड्यामध्ये जाऊन पडली. किती मोठा तो भला मोठा तो खड्डा होता. आम्हीही तिच्या पाठोपाठ गेले. मलाही काही कळलं नाही. मी हे खड्ड्यामध्ये पडले. त्याच्या पुढे काय झालं मलाही काही कळत नाहीये. तोपर्यंत अंबिका म्हणते, अरे असं कसं हो, तो खड्डा तर आईने पाहिला होता आणि त्या खड्ड्याच्या बाजूलाच आई उभ्या राहिल्या होत्या आणि वेदाकडे बघून हसत होत्या. आई तर आता सध्या सगळ्यांसमोर खोटं बोलत आहे. त्यामुळे अंबिकाला मंजिरीवरती डाऊट आलेला असतो. ते म्हणते, काही जर झालं, माझ्या वेदाच्या जीवाचा प्रश्न आहे. मी मंजिरीवरती आता इथे नजरच ठेवणार आहे. सगळे काही आपापल्या रूममध्ये जातात. तोपर्यंत दादासाहेब म्हणतात, मंजिरी, आपल्या घराला कोणाची नजर लागली आहे काय माहीत नाही, पण जे काही घडत आहे ना ते खूप वाईट घडत आहे आणि मी सगळं काही ते सत्य बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत मंजिरीला माजरीचा आवाज येतो की मंजिरी, पटकन माझ्यापाशी ये, नाहीतर माझा कोप झालेला सुद्धा तुला काही कळणार नाही. लवकरात लवकर ये. माजरी ते खूप रागात असते. मंजिरी दादासाहेबांना सांगते, तुम्ही आराम करा, मी वेदाला पाहून येते ती झोपली आहे की नाही. असं काही बोलल्यानंतर अनन्या वेदाला म्हणते, काय गं झालं होतं, तू अशी कशी बाहेर गेली होतीस? असं म्हणल्यानंतर वेदा म्हणते, काय माहीत आत्या, पण ही बाहुली चालते, काय माहीत काय कळत नाहीये. तोपर्यंत इथे माया येते. काय गं वेदा, हे खरं आहे का? ती बाहुली चालते का आणि तू खरंच बाहेर गेली होती? अनन्या म्हणते, माया, आता सध्या हे बोलायची वेळ नाहीये, ती खूप घाबरली आहे. आणि तोपर्यंत अथर्व रडत येतो, वेदाला घट्ट मिठी मारतो. बाळा, मला कशी जाग आली आहे नाही ते मलाच काही कळलं नाहीये. परत मी तुला एकटीला कधीही सोडणार नाही. असं काही बोलल्यानंतर अथर्व तिच्या घट्ट मिठीमध्ये खूप रडतो. अनन्या ते पाहून खूप दुःखी होते. माया ती हातामध्ये बाहुली घेते. तोपर्यंत वेदा बोलते की मावशी, ती बाहुली घेऊ नकोस, ती बाहुली चालते. पटकन ती माया बाहुली फेकून देते. तोपर्यंत आपली अंबिका बाहेर फिरत असते आणि म्हणते की काही जरी झालं तर सत्याचा उलगडा मी नक्कीच करेन. अंबिका माजरीपाशी जायला निघते आणि ती घराच्या बाहेर निघणार आणि तोपर्यंत अंबिकाने पाहणार एकच गाठ होते आणि मंजिरीचं लक्ष नसतं. अंबिका तिच्याकडे पाहते म्हणून मंजिरी आपली तिच्या लगबगीने चालूच राहते. अंबिका तिचा पाठलाग करते. म्हणते की आई, एवढं सगळं घडून सुद्धा एवढ्या रात्रीच्या कुठे गेले आहे, त्याचं सत्य मला लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणलं पाहिजे. नक्कीच अंबिका आपली माजरी आणि मंजिरीला एकत्र पाहणार. हे सत्य अंबिकासमोर येणार. नक्कीच सत्याचा उलगडा इथे होणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. बाय सगळ्यांना. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.